ग्राम पंचायत शिवनी में विकास कार्यों की पारदर्शिता पर बड़ा सवाल खड़ा हो गया है। सरपंच और ग्राम सेवक पर गंभीर आरोप लगे हैं कि उन्होंने पंचायत सदस्यों को विश्वास में लिए बिना मनमानी करते हुए लाखों रुपए की सामग्री खरीदी है। आमगांव तहसील की ग्राम पंचायत शिवनी में ये मामला तब सामने आया जब पंचायत के कई सदस्यों ने एकजुट होकर प्रेस कॉन्फ्रेंस की। हनुमान मंदिर सभागृह में आयोजित इस प्रेस वार्ता में उप सरपंच उमेंद्र भीमराव बंसोड़, सदस्य संतोष शंकर जी हत्तीमारे, चंद्र कुमार हीरालाल राखड़े, गोदावरी ताई हत्तीमारे और सरस्वती बाई चौधरी ने पत्रकारों के सामने खुलकर आरोप लगाए। सदस्यों का कहना है कि वर्ष 2022 से 2024 से लेकर 2024 से 2025 तक ग्राम विकास योजना के अंतर्गत 15वें वित्त आयोग की बधित अबधित निधि ग्राम निधि से हुए खर्चों का ब्यौरा बार बार मांगा गया, लेकिन ग्राम सेवक ने कभी स्पष्ट जवाब नहीं दिया। मासिक सभाओं में भी ये मुद्दा उठाया गया, मगर कोई संतोषजनक जवाब सामने नहीं आया। पंचायत सदस्यों का आरोप है कि अप्रैल 2025 में सरपंच और ग्राम सेवक ने मिलकर करीब 12 लाख रुपए की सामग्री खरीदी है। जब इस खरीदी के बारे में सवाल उठाए गए तो ग्राम सेवक ने जवाब देने से कतराना शुरू कर दिया। इससे पूरे कामकाज की पारदर्शिता पर बड़ा सवाल खड़ा हो गया है। 27 मई 2025 को पंचायत समिति आमगांव के खंड विकास अधिकारी को ज्ञापन देकर जांच की मांग भी की गई थी, लेकिन अब तक कोई कार्रवाई न होने पर सदस्यों ने नाराजगी जताई है। ग्राम पंचायत सदस्यों ने साफ कहा है कि अब वो चुप नहीं बैठेंगे। उनकी मांग है कि जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी और खंड विकास अधिकारी तत्काल जांच कर दोषियों पर कार्रवाई करें और पंचायत की कार्यप्रणाली को पारदर्शी बनाया जाए। अब देखना यह है कि क्या ग्रामीणों की आवाज सुनी जाएगी या ये मामला भी सरकारी फाइलों में दबकर रह जाएगा। सर, आमची मागणी अशी आहे की आमचे ग्राम पंचायत सचिव आणि सरपंच हे यांनी 15 वित्त आयोगाचा जो पैसा खर्च केला आहे 12 लाख रुपये, त्याचे आम्ही त्यांना हिशोब मागतो तर ते टाळाटाळ करतात आणि त्यांचे हिशोब आम्हाला देत नाही। आणि त्याच्याच पलीकडची गोष्ट अशी की आपण जेव्हा मासिक मीटिंग चालू होते त्यावेळेला सचिव म्हणते की आम्हाला आधी तुम्ही प्रोसिडिंगवर साईन करा, त्याच्यानंतर आपली मासिक मीटिंग घेण्यात येईल। मागणी अशी आहे सर की तुम्ही जे काही पैसा खर्च करता त्यांची आम्हाला तुम्ही सर खरोखर माहिती द्या आणि जे काही तुम्हाला करायचे आहे पैसा कोणत्याही फंडातून जरी खर्च करायचा आहे तर आमच्याला विचारल्याशिवाय करू नका। हो सर, आम्ही BDOला ही तक्रार केली आहे आणि जिल्हा परिषद शिवसाहेबांना सुद्धा केली आहे तक्रार। गोदावरी मंजू कुमार हत्तीमारे, मी ग्रामपंचायत शिवनी इथं सदस्य आहे। आम्हाला 15 वित्ताचे कामं झाले, तिथं आम्हाला म्हणजे घोड दिसून आला म्हणून आम्ही ग्रामसेवकाला मागितलं याच्या म्हणजे आम्हाला बिलिंग वगैरे कसं काय म्हणून, तिथं त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही। त्याकरिता आम्ही म्हणजे पत्रकार परिषद घेतला, आम्हाला तिथं घोड दिसून आला। खूप पण पत्र दिलं आणि COला पण दिला, पण आम्हाला चौकशी व्हावी असे आम्हाला वाटते। चौकशी न झाल्यामुळे आम्ही पत्रकार परिषदपर्यंत आलो आणि चौकशी झाल्या पाहिजे आम्हाला असं वाटतं। ठराव घेतले आणि तिथं आम्हाला म्हणजे जबरदस्तीने सह्या कराव्या लागल्या तिथं। आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला म्हणजे सामानाविषयी आम्हाला माहिती पाहिजे। तिथं सामान तुमच्या कितीचं आहे काय एवढंच आम्हाला घोड दिसून आला 12 लाखाच्या सामानमध्ये, म्हणून आम्हाला सामानाविषयी कितीचं आहे काय तेवढंच आम्हाला माहिती पाहिजे। मी संतोष केशवराव सतीसारे, सरपंच ग्रामपंचायत शिवनी। शिवनीची ही ग्रामपंचायत 8 सदस्यांची आहे। त्याच्यामध्ये 5 सदस्य ज्यांनी आमच्यावर जे बिनबुडाचे आरोप लावले आहेत त्यांचे आहेत आणि 3 सदस्य आमचे आहेत। जेव्हा कोणत्याही कामाचा ठराव घेण्याची पाळी येते किंवा ज्या सभेमध्ये ठराव येते ते 5 लोक असल्याशिवाय त्यांच्या संमतीशिवाय कोणताही त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मंजुरीशिवाय कोणतेही ठराव हे मंजूर होत नाही। कारण आम्ही 3 असल्यामुळे निवड आमच्या 3च्या म्हटल्याने ते ठराव मंजूर होत नाही। जोपर्यंत 5 लोक मंजुऱ्या देत नाही तोपर्यंत ठराव मंजूर होत नाही। आणि यांनी जे लावलेले आरोप आहेत हे बिनबुडाचे आहे, याच्यात कोणत्याही प्रकारची सत्यता नाही। सुरुवातीपासून जेव्हा मी सरपंच झालो त्यावेळेपासून यांनी फक्त राजकारणी सूड भावनेतून संबंधित सदस्यांच्या
15 वित्त आयोगाच्या बंधित व अबंधित निधीमध्ये घोळ आहे असे म्हणणे आहे, परंतु अशा प्रकारचा कोणताही प्रकरण नाही आहे. कारण जे 15 वित्त आयोगाची जे 12 लाखाची कथित खरेदी जी आहे ते खरेदी यांच्या मंजुरीशिवाय करणे शक्य नव्हते आणि यांची मंजुरी आहे. यांनी त्या मासिक मीटिंगमध्ये सर्वांनी याच्यावर चर्चा झाली. चर्चा अंती ग्रामसेवक साहेबांनी त्यांना समजावून सांगितले की या प्रकारची खरेदी करणे आहे आणि जे म्हणून खरेदी करणे आहे. हा 3रा महिना असल्या कारणाने 31 मार्चच्या अगोदर खरेदी करणे हे बंधनकारक आहे असे त्या म्हणजे ग्रामसेवक साहेबांनी त्यांना समजावून सांगले. म्हणून त्यांच्याच परवानगीने त्यांच्याच संमतीने हे 3ऱ्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत खरेदी झालेली आहे आणि याच्यावर खरेदीच्या सर्व ठरावांवर यांच्या मंजुऱ्या सुद्धा आहेत, यांच्या सह्या सुद्धा आहेत. आणि दुसरी गोष्ट 4थ्या महिन्याच्या मीटिंगमध्ये 24 या 25 तारखेला मीटिंग होती, मासिक सभेमध्ये यांनी जमा खर्चावर सुद्धा सह्या मारलेल्या आहेत आणि जमा खर्च सुद्धा त्या 15 वित्त आयोगातून जी खरेदी झालेली आहे त्याच्यावर सुद्धा मंजुऱ्या दिल्या आहेत. आणि 5व्या महिन्याच्या मीटिंगला सुद्धा त्या जमा खर्चावर यांनी जमा खर्चाला कायम करून सह्या मारलेल्या आहेत. आणि मे महिन्याच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय पत्रिकेत असून ग्रामसभेत बहुमताने म्हणजे कोरम पूर्ण झाला होता अशा सभेमध्ये याच्यावर जमा खर्चाला मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा जे झालेला खर्च आहे त्याच्यावर सुद्धा जमा खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा घोळ झालेला नाही आहे. यांच्या स्वतः म्हणजे यांची जी आकांक्षा जी आहे यांना जे कामं मिळायला पाहिजे किंवा हे परस्पर जी लोकांना वाटत होते कामं तसे कामं मी वाटलो नाही, म्हणून यांना ते हे सूड भावनेतून म्हणजे मला बदनाम करण्याच्या प्रयत्नातून राजकारणी उद्देश ठेवून हे सगळं माझ्यावर बिनबुडाचे आरोप लावण्यात आलेले आहेत. आमगाव से न्यूज फर्स्ट के लिए राधाकृष्ण चूटे की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.